मोठी बातमी समोर येते, महत्त्वाची बातमी आहे। राज्यामधल्या ज्या शेतकऱ्यांची थकबाकी ही 2 लाख रुपयांच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता कर्जमाफीचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू झालेले आहे। शेतकऱ्यांच्या त्यांच्या बँक खात्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत हे पैसे पाठवले जात आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी नीलचा दाखला मिळणार आहे आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना नवीन कर्जसुद्धा दिले जाणार आहे। आणि दुसरी यादी, जी पुढील यादी आहे ती कधी येणार आहे त्याबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिलेली आहे, ती आपण सविस्तरपणे बघूया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे। साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये आजच्या ह्याच्यामध्ये 6,22,000 पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। साधारणतः 5,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज वर्ग होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांच्या जी ही अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफी योजना आहे, टप्प्याटप्प्याने हळूहळू सर्व शेतकऱ्याला त्याचा लाभ हा मिळणार आहे। याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलेलं आहे। कर्जमाफीच्या यादीमध्ये रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं काहीही कारण नाही, असं दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलंय।